पावसाळ्याचे दिवस आणि खमंग चविष्ट मका चिवडा एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खावासा वाटेल। एक कढई घेऊन त्या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाले की थोडे थोडे मका पोहे घेऊन कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, किंवा आपण टिश्यू पेपरवर ठेवून सुद्धा जास्तीत जास्त तेल शोषून घ्या, नाहीतर आपण कढईमध्ये सुद्धा काढून घेऊ शकतो। त्यानंतर आपण 1 कप शेंगदाणे तेलात तळून लालसर घ्यायचे। तुम्ही बदाम किंवा काजू सुद्धा घेऊ शकता। आता एक पातेलं घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं। त्यानंतर तेल गरम झाले की जिरे मोहरी घालून घ्यायचं। जिरे मोहरी घातल्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा। कढीपत्त्यानंतर आपण लसूणची पेस्ट घालून घ्यायची। हळद चिमूट, त्यानंतर चिमूटभर गरम मसाला घालून हलवून घ्यायचं व थोडीशी हिंगपूड घालून घ्यायची। त्यानंतर तळलेले शेंगदाणे घालून व 1 चमचा चटणी घालून घ्यायची। मस्त असे हलवून घ्यायचे सगळीकडून, म्हणजे चिटकत नाहीत। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी बुक्का तिखट घालून घ्यायचं, जेणेकरून कलर छान येतो व चव ही खूप छान लागते। व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। त्यानंतर तळलेले मका पोहे त्यात घालून चांगले मिक्स करा व नंतर गॅस बंद करून त्यावर आपण साखरपिठी घालून घ्यायची आहे। त्यानंतर हलक्या हाताने ढवळून घ्यायचं। एकदम स्वादिष्ट मका चिवडा तयार आहे। हा चिवडा हवाबंद डब्यात 8-10 दिवस टिकेल।